नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये 2 दसरा मेळावे पार पडले. एक होता उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि दुसरा होता शिवसेना पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. या दोन्ही मेळाव्याकडे आपण कसं पाहायचं किंवा या दोन्ही मेळाव्यातून आउटपुट काय आलं, हा एक सविस्तर चर्चेचा विषय आहे. आज आपण त्याच्यावर न बोललेलंच बरं. आजचा जो महत्त्वाचा विषय आहे की आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जो दसरा मेळावा पार पडला, त्या दसरा मेळाव्यात अचानक माईक सोडून मुख्यमंत्री थेट शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गेले. ही घटना उपस्थित असलेल्या लाखो शिवसैनिकांना, त्यानंतर हा दसरा मेळावा टीव्हीवरून पाहणाऱ्या लाखो प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आणि धक्का देणारी अशी होती. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काम करण्याच्या स्टाईलबद्दल, थेट मदत करण्याच्या प्रवृत्तीबद्दल किंवा एखादा विषय त्यांनी हातात घेतल्यानंतर तो शेवटपर्यंत तडीस कसा नेतात, हे महाराष्ट्राला गेल्या 1.5-2 वर्षात चांगलं दिसून आलंय. इर्शाळवाडीसारखी घटना असेल किंवा बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर घडलेला भीषण अपघात असेल किंवा मुंबईतील छोटे मोठे अपघात असतील किंवा रस्त्याने जाताना एखाद्या शिष्टमंडळ भेटलं तर त्यांची वास्तविकपणे चौकशी करणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची एक वेगळी इमेज निर्माण झाली. पण त्यांना देखील छत्रपतींची शपथ घ्यावी लागली. काय कारण घडलं असं? तर ते कारण होतं मराठा आरक्षणाचा सध्या पेटलेला इशू. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी इथं जेव्हा स्वतः मुख्यमंत्री त्यांचं उपोषण सोडण्यासाठी आले होते, तेव्हा असं सांगितलं होतं की सरकार माझ्याकडून 1 महिन्याचा वेळ मागतंय, मी 40 दिवसांचा वेळ देतो, 40 दिवसात आरक्षण द्या, अन्यथा मला पुन्हा परत आंदोलन उपोषण सुरू करावं लागेल. आणि 40 दिवस संपल्यानंतर 25 ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली. तत्पूर्वी 24 ऑक्टोबरला दसरा मेळाव्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी थेट आरक्षणाच्या विषयाला हात घातला. आरक्षणाच्या विषयावर बोलताना आम्ही आरक्षण देणार आहोत, एकनाथ शिंदेनी एकदा शब्द दिला की तो पाळणारा, अशी एकनाथ शिंदेची प्रतिमा आहे आणि मी त्याच पद्धतीनं काम करतो, त्याच स्टाईलनं काम करतो आणि त्यामुळं मी छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी माईक आणि डायस सोडला आणि थेट व्यासपीठाच्या बाजूला ठेवलेल्या, व्यासपीठावर उजव्या बाजूला ठेवलेल्या छत्रपतींच्या पुतळ्यासमोर जाऊन ते नतमस्तक झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतली की मी मराठा आरक्षण देणार, हा मराठा समाजाला दिलेला शब्द 100% पाळणार आहे. आता ही वेळ म्हणजे त्यांच्या या जे काही त्यांनी कृत्य केलं त्याची महाराष्ट्रातील सर्वच समाजाने स्वागत केलेलं आहे. एखाद्या प्रश्नावर एवढ्या हिरिरीनं किंवा पोटतिडकीनं ऐकून घेणारा, बोलणारा आणि प्रश्न मार्गी लावणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभल्यामुळे त्यांचं कौतुक देखील झालं. पण आमचा प्रश्न वेगळा आहे की मुख्यमंत्र्यांना छत्रपतींची शपथ घेण्याची किंवा एखाद्या देवाची शपथ घेण्याची वेळच का यावी? मुख्यमंत्री ते एकनाथ शिंदे असोत किंवा तत्पूर्वीचे उद्धव ठाकरे असोत किंवा त्याच्या अगोदरचे देवेंद्र फडणवीस असोत किंवा त्याच्या अगोदरचे पृथ्वीराज चव्हाण असोत, अशोक चव्हाण असोत, स्वर्गीय विलासराव देशमुख असोत किंवा अगदी शरद पवार असोत, काय केलं या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी? गेल्या 40-50 वर्षापासून हे सत्ताधारी मराठा समाजाला केवळ आरक्षणाच्या प्रश्नावर झुलवत आहेत, आपल्या खुर्च्या उगवत आहेत. ज्या मराठा समाजाच्या जीवावर शरद पवारांपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत, अगदी नारायण राणेंपर्यंत, गेला बाजार रामदास कदमांपर्यंत सगळ्यांनीच सत्तेमध्ये मोठमोठी मंत्रिपदं मिळवली, मोठमोठाने कारखाने काढले, मोठमोठ्या शैक्षणिक संस्था उभारल्या, अब्जावधी रुपयांची संपत्ती
या पुढाऱ्यांनी उभा केली, त्या मराठा समाजाला जेव्हा गरज आहे, त्याची खरोखर नीड आहे, निकड आहे आणि तो प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे, अशा वेळी हे सगळे पुढारी त्या समाजाच्या भावनांचं राजकारण करतायत, त्यांना तारखावर तारखा देत आहेत, त्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, असं सत्ताधारी आणि विरोधकांचं धोरण सध्या दिसून येत आहे. आणि त्यामुळं एका मुख्यमंत्र्याला छत्रपतींची शपथ घ्यावी लागते. छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या मावळ्यांना जर का आपल्या हक्कासाठी अनेक महिने अनेक वर्ष लढावं लागत असेल आणि त्याच्यानंतर सत्तेवर बसणारे राजे लोक हे जर का त्याच छत्रपतींची शपथ घेऊन तो प्रश्न मार्गी लावतो असं सांगणार असतील, तर या सत्ताधाऱ्यांची मान शर्मेनं खाली गेली पाहिजे. चाललंय काय नेमकं महाराष्ट्रात? म्हणजे या आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही यापूर्वी सुद्धा अनेकदा बोललोय, अनेक व्हिडिओ केलेले आहेत. प्रश्न हाच निर्माण होतो की सत्ताधाऱ्यांना जर काही करायचं होतं तर मग ते मनोज जरांगेंनी प्राणांतिक उपोषण करावं याची वाट पाहत होते का? तरुणांनी आत्महत्या कराव्यात, गळफास घ्यावेत, विष प्यावं याची वाट पाहत होते का? की मराठा समाज कधी देशोधडीला लागतो आणि मग आम्ही त्यांना आरक्षणाचा प्रश्न त्यांचा निकाली काढतो, किंवा निवडणुकीची वाट पाहत होते का की निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाच्या आरक्षणाची घोषणा करू आणि त्याचा फायदा घेऊ? सत्ताधाऱ्यांना याचा विचार करावा लागेल आणि विरोधकांना देखील याचा विचार करावा लागेल. बोलघेवडेपणा करून विरोधक जर का गप्पा मारणार असतील, सत्ताधाऱ्यांवर टीका करणार असतील, तर आजचे विरोधक हे काल सत्तेत होते आणि आजचे सत्ताधारी हे काल विरोधात होते. त्यामुळं या लोकांनी त्यांचं राजकारण चुलीत नेऊन घालावं. काही गरज नाहीये समाजाला. समाजाच्या प्रश्नावर तातडीनं निर्णय होणं अपेक्षित आहे आणि तो निर्णय होत नाहीये किंवा तो निर्णय घ्यायला उशीर होतोय याची जाणीव एखाद्याच एकनाथ शिंदे सारख्या माणसाला होते आणि त्याच्यामुळं त्याच्यावर छत्रपतींची शपथ घेण्याची वेळ येते. हे जे 50-60 वर्षात कुटाने करून ठेवलेत ना आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाच्या बाबतीत, त्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर, त्यांच्या आर्थिक उन्नतीच्या प्रश्नावर, त्यामुळं एकनाथ शिंदेसारख्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना छत्रपतींची शपथ घ्यावी लागते. छत्रपतींची शपथ घेतल्यानंतर ते शब्द पाळतीलच, तसंही ते शब्द पाळणारे म्हणूनच प्रसिद्ध आहे. पण ही वेळ काय यावी? आता असंही बोललं जातं की मराठा समाज गब्बर आहे, मराठा समाज गर्भश्रीमंत आहे, मराठा समाजाकडे आडमाप पैसा आहे. पण तो मुठभर मराठा समाजाकडे आहे, मुठभर लोकांकडे आहे. जे गडीवाले आहेत किंवा जे वाडीवाले आहेत तशा पाटील देशमुखी करणाऱ्या लोकांकडं एक 2-5%, 10% लोकांकडे पैसा असेल. बाकीच्या समाजाची अवस्था अत्यंत विषण्ण झालेली आहे आणि त्यामुळंच हा समाज चवताळून उठलाय, पेटून उठलाय आणि मनोज जरांगे सारख्या एका फाटक्या माणसाच्या पाठीशी लाखोंच्या संख्येनं उभा राहिलाय. एवढं सगळं आंदोलन, एवढा सगळा गोंधळ झाल्यानंतर सरकार जर का 40 दिवसाचा अवधी मागत असेल आणि तोही उलटून गेल्यानंतर मुख्यमंत्री जर का छत्रपतींची शपथ घेत असतील, तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा लोकांनी? तुम्हाला शपथ घेण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा समोरच्या व्यक्तीचा तुमच्यावरचा विश्वास उडतो किंवा तुम्हाला आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी शपथेचा आधार घ्यावा लागतो. मग अशी तर काही परिस्थिती एकनाथ शिंदेची सध्या झालेली नाहीये ना की त्यांना शपथ घेऊन किंवा शपथेवर हे सांगावं लागतंय की मी जे बोलतोय ते खरं बोलतोय, मी दिलेला शब्द पाळणार माणूस. याचा खुलासा देखील स्वतः एकनाथ शिंदेंनी करणं गरजेचं आहे आणि तातडीनं मराठा समाजासाठी अत्यंत संवेदनशील असलेला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणं देखील गरजेचं आहे. आपल्याला न्यूज ॲट व्ह्यूज वरील विषय आणि व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला देखील विसरू नका. धन्यवाद.